Everyone, this is Professor Vandana. Today I would like to explain the difference between lose and lose. तर आपण या शब्दामध्ये फरक काय आहे ते समजून घेऊया. पहिला जो शब्द आहे तो आपण ॲज अ वर्ब यूज करतो. ओके, आणि दुसरा शब्द वी यूज ॲज अन ॲडजेक्टिव्ह. तर पहिल्या शब्दाचा उच्चार आहे लूज. याच्यामध्ये शेवटी शब्दाच्या शेवटी आपण ज चा उच्चार करतो. इज लूज आणि ऊ साऊंड आहे तो थोडासा लॉंगर आहे. सो इट इज लूज. आता सेकंड जो शब्द आहे लूज, तर यामध्ये शब्दाच्या शेवटी आपण स साऊंडचा उच्चार करतो आणि ऊ जो साऊंड आहे तो थोडासा शॉर्टर आहे. सो इट इज लूज. लूज. ओके, आता पहिल्या शब्दाचा अर्थ आहे टू मिसप्लेस समथिंग मीन्स काही हरवणे, गमावणे, ओके, वाया घालवणे, पराजय होणे किंवा आपण वेट कमी करतो त्यालाही लूज शब्द वापरला जातो. त्यानंतर हा जो लूज शब्द आहे म्हणजे नॉट टाईट म्हणजे सैल. आता पहिल्या शब्दाचे आपण काही एक्झाम्पल्स बघूया. फॉर एक्झाम्पल, इफ आय डोंट रन फास्ट आय विल लूज द रेस. सेकंड एक्झाम्पल, आय नेव्हर लूज माय नेसेसरी थिंग्स. माझ्या आवश्यक वस्तू मी कधीही विसरत नाही किंवा हरवत नाही. आय वॉन्ट टू लूज माय वेट. मला माझे वजन कमी करायचे आहे. नाव सेकंड, आता याचे एक्झाम्पल बघूया आपण लूजची. माय ड्रेस इज लूज मीन्स माझा ड्रेस सैल आहे. माय जॅकेट इज लूज. माझं जॅकेट सैल आहे. इट्स बेल्ट इज लूज म्हणजे घड्याळाचा बेल्ट लूज आहे, सैल आहे. तो आता या दोन्ही शब्दांचा वापर आपण एका वाक्यात करू शकतो. आय वॉन्ट टू लूज माय वेट बिकॉज आय डोंट वॉन्ट टू वेअर लूज ड्रेसेस. आता तुम्ही या वाक्यामध्ये काय वापरू शकता ते मला आन्सर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. देर इज नो टाइम टू लूज. शी इज ऑलवेज लूजिंग हर रिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, गरजू लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. Thank you.